श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। कल्याणान्तबुधगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। वेङ्कटाद्रिसमं स्थानं ब्रह्माण्डे नास्ति किञ्चन। वेङ्कटेशो समो देवो न भूतो न भविष्यति। स्मरणात् सर्वपापघ्नं स्तवनात् इष्टवर्षणं दर्शनात् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशम्। हयग्रीवदया सिन्धुरन्धूकृतभवाम्बुधीः प्रबन्धमृत्प्रतिदद्वन्द्वं करोतु नमनेन सं। सत्यवत्याः कुमारञ्च नारायणस्वरूपिणं वेदव्यासं हं वन्दे अम्रण्यापतिमच्युतम्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वञ्च हनुमस्मरणा भवेत्। शुक्लाम्भरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वविघ्नप्रशमनं सर्वसिद्धिकरं परं सर्वजीवः प्रणेतारं वन्दे विजयदं हरिं। लक्ष्मीनारायणं वन्दे तद्भक्तप्रवरो ह्यः श्रीमदानन्दतीर्थाख्यं गुरुस्तं चरणाम्यहं। यो विप्रलम्बविपरीतमतिप्रभूतान् वादान् निरस्य कृतवान् भुवि तत्त्ववादं सर्वेश्वरो हरिरितिः प्रतिपादकन्तम् आनन्दतीर्थमुनिवर्यमहन्नमामि। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्धन्ति च मनोरथाः। सृष्टिस्थित्यपेया निहितिदृशतमो बन्धमोक्षाश्च यस्मात् अस्य श्रीब्रह्मरुद्रप्रभृतिसुरनरा द्विशिशतात्मकस्य विष्णोर्व्यस्ता समस्ता सकलगुणनिधि सर्वदोषपेतः पूर्णानन्दव्ययो गुरुरपि परमश्चिन्तयेतं महान्तं। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यं सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो ग्रन्थमुदीरये। द्वारकानाथतीर्थानाम् अनुग्रहसमुद्भवं विद्याधिराजयोगीशं वन्दे विद्याभिवृद्धये। हरिः ओम. कुंभापुर दीशजावंगनशिल्दसलो श्री भारतीरमण मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी वेंकटेश अभिन्न श्री रुक्मिणी सत्यभामा सहित विराजमान जावनशिल्दसलो गोपाल कृष्ण देवाक नतमस्तक जावंगेनो. आमगेले समस्त गुरुपरंपरेचे समस्त वृंदावनस्थ स्वाम्याले चरणकमलाक वृंदावनांक नतमस्तक कोरनु. आमगेले विद्यमान्य स्वामी जावनशिल्दसले विद्याधीश तीर्थ श्रीपाद स्वाम्याले चरणकमलाक नतमस्तक जावंगेनो. आयचे तृतीय दिवसाचे हे भागवत यज्ञ कार्याक विशेष रीतीन ज्ञानयज्ञ कार्याक भागवताचे विशेष रीतीन रसपान करच्याक तुम्ही सर्वही उत्सुकतेन परमात्माले तदेक्रदेवनु भक्तीन मनपूर्वक जावंगेनो ऐकूच्याक बसल्याची असले सुसंदर भारी परमात्माले दिव्य चरणामृताचे आम्ही विशेष रीतीन अमृत तुल्य जलतसले हे भागवत रसाचे आम्ही पिबत कोरनु. परमात्माले सुसंस्मरण आमगेले एक धन्यतमा भाव व्यक्त करतची परमात्माले दिव्यमय सदृश जलतसले हे भागवताचे विशेष रीतीन रसपान आम्ही करया. कालचे दिवसांत तो सविस्तार वृत्तांत आम्ही अध्यायांत येईल तसले सर्वही
काणी सर्व ही वृत्तांत आम्ही विशेष रितीनं ग्राह्य करून घेतलेले असा. पळया असल एक भागवत म्हळ्यार कशे रितीनं देल्ले उद्भव पळोवया. निगमकल्पतरोगलितं फलं शुकमुखादमृत द्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरुहु रसिका भुवि भावुकाः. म्हळ्यार अत्यंत महत्वपूर्ण आशिल्लें तसलें वेद म्हणलें हे मद भागवताचे वेद रूपी जावंक नाशिल्लें तसलें कल्पवृक्षाचे अत्यंत पक्व जल तसलें फल शुकमुनिले मुखांतर शुकपक्षीचे रूपारे खंच रितीनं शुकपक्षी एक स्वादमय रसभरीत तसलें फल खंच रितीनं स्वाद करून कसनेच एक रसमय कशे रितीनं आस्वाद करून ताजेचे सूख व्यक्त करता की हे भुमींत आशिल्लें तसलें सर्व ही फल भगवत प्रेरणेन भगवत रस देवंगेन आमगेले मनुष्य देहाक अमृत तुल्य जालें तसलें समाधी मनस पुसून आमगेले मुक्ती घेवचे तसलें हे भागवताचे रस आमी पिबत करया. कालच्या दिवसांत आमी विशेष रितीनं अध्ययन केल्लें वेदव्यास देवानं तेगेले एक दिव्यमय वाणीनं खंच रितीनं तेगेले चल्याक शुकमुनीक एक प्रवर्तित जावंक विशेष रितीनं भागवताचे एक अध्ययन करूसून ना भागवताचे समग्र अध्यापना वेदव्यास देवानं तेगेले चल्याक दिविशिलें. तद्निमित्तान आमी तें कार्य नातर जाल्यार भागवताचे एक पान करच्याक आमी पाविल्ले आसा. वेदव्यास देव शम्यप्रास म्हणलें आश्रमांत बसून तप करचे तशीची विशेष रितीनं तांगेले प्रादुर्भाव आमकां कळ्ळे आसा. जाल्यार शम्यप्रास म्हणलें एक शब्दाचे अर्थ पळयल्यार शमीचे एक वृक्षाचे एक बड्डी ते एक जाग्या वयल्यान राबोवन ते शमी वृक्षाचे बड्डी घेवन खंयचे जाग्यार उडयल्यार ते वचून पडतकी ते जाग्यार आश्रम करून थंय वासस्थान करत आशिल्ले म्हणले उद्देश्याक ते जाग्याक शम्यप्रास म्हणून आयले. थंय वेदव्यास देवान भक्तीन श्रद्धेन एक माया मोहित जालें तसलें परमात्म जालें तसलें अंतर्गत लक्ष्मी अंतर्गत जावन विशेष रितीनं तांणी ज्ञान घेतलें आनी थंयची शुकाचार्याक विशेष रितीनं भागवत घेवच्याक ना रसपालयन करच्याक आग्रहीत जाल्ले आसाची. असले एक संदर्भारे परमात्माले विशेष रितीनं आमी दिसता कसले की म्हळ्यार वेदव्यास देवानं 18 पुराण रचन करून अंत्यारे हे भागवताचे रचन केले. जाल्यार एक भागवतांत पळयाची कसन एक महाभारतांत अंत्यार कसन एक क्षण घडता ना अंत्यार देवचे तसले विशयो श्रीमद भागवतांत प्रथम म्हळ्यार आदीच्यान प्रारंभ जाता म्हणून हे सविस्तार वृत्तांत दाखयले आसा. आनीची महाभारतांत कसन एक विशेष रितीनं अंत्य सांगिल्ले आसा की ते भागवताचे सुद्दाची विशेष रितीनं प्रथम जावंक पळोवच्याक मेळटा. असले एक सुशोभ्यमान जाल्ले तसलें एक भागवताचे रस ना भागवताचे प्रादुर्भाव विशेष रितीनं देल्लेले आसा. हे केवल आमगेले संबंध पडिल्ले अशी आमी भावना घेताची जाल्यार हे सर्व मनुष्य जन्माचे उद्धारा कितें केवल परीक्षित म्हणलो हांतू वृत्तांत तितले सोडल्यार आमगेले अरिशड वर्गांत मद मोह लोभ हे आमी सर्व ही त्याग करून परमात्माले दिव्य देल तसलें उपासना सद्भावना आमकां मेळचे एक सुयोगा कितें ना आमगेले उद्धारा कितें परमात्मान हें रचन केल्लें.
पळयाचे आम्ही पळोवचे असताना हो 28 द्वापर युगांतू दिलेले सविस्तार वृत्तांत आम्ही पळयत आसाची. ताजेकिंत पयलीं सुद्दाची महाभारत दिले, रामायण दिल्ले आसाची, ते सर्व ही पात्रधारी कोण कोण आसाची हे ताजी पयले सुद्दाची दिल्लेली आसाची. जाल्यार आमी प्रथम जावंक पळोवचे हे वृत्तांत भागवताचे विशेष रितीन 28 युगाचे दलील तसले हे संदर्भ. ते संदर्भार सुद्दाची द्वापर युगाचे अंत्य क्षणारी म्हळ्यार द्वापर युगाचे अंत्य क्षणारी वेदव्यास देवाले प्रादुर्भाव दिले. तद्निमित्तान आमकां वेदाचे विभजन करून योग्य रितीन आमकां अध्ययन अध्यापन करच्याक योग्य दिल्ले मार्ग मेळिल्ले आसा. असल एक संदर्भारी आमकां खंयचे रितीन देवाले उपासन करका, कशे रितीन ध्यान करका, कशे रितीन आमकां भक्ती जागृत जावका, ते भक्तीन ज्ञान कशी उत्पत्ती देता, ते ज्ञानान वैराग्य कशी उत्पत्ती देता, असल एक सारांश आमकां विशेष रितीन मेळिल्ले आसा. असल एक सुसंदर्भारी विशेष रितीन दलील तसले परमात्माले मुखोद्गत दलील तसले हे भागवत वाणी सर्व ही वृत्तांत आमकां कळिल्ले आसा. असल एक संदर्भारी कुरुक्षेत्रांतो 18 दिवसाचो महायुद्ध घडचे तसल संदर्भारी पांडव दंपती तांणी आशिल्ले तसले कुटिरांतो वासस्थान करचे संदर्भारी द्रौपदीले 5 चेडवांक विशेष रितीन परमात्माले अनुग्रहा निमित्त नातर जाल्यार पूर्वजन्म सुकृता निमित्त रुद्रदेवालो अवतार जाल्लो तसलो अश्वत्थामाचार्यान तांगेले ते 5 चेरडाक मारून उडयले पळया. कसन एक जन्म आयिल्लो तसले चेरडांक कशे रितीन वध करच्याक एक कठोर मन येवच्याक पुरो. तसल एक अत्यंत हृदय विद्रावक घटना ते एक संदर्भार घडले. द्रौपदीक आहाकारू चिंकारू मस्त रितीन एक वेदना आपणाले पुत्रांक ही रितीन एक अवस्थ जावचें अशें म्हणून ताणें ते संदर्भारी परमात्मा दिलो तसलो कृष्णाक उपासन केली, कृष्णाल उडगास केलो. ते संदर्भारी सर्व ही तिगेले आश्रमांतू ते कुटिरांतू येवन पावले. अत्यंत रोधनीय स्थिती पळोवन मस्त रितीन कृष्ण पश्चाताप करतके असले हृदय विद्रावक जाले तसले घटना करच्याक कशे रितीन पुणीचे ते अश्वत्थामाचार्याक मन आयलें. ताणें कसनचे एक साफल्य मेळटा, कसन एक ताका द्वेश आशिल्लो ते चेडा वयरे जाल्यार परमात्मान सर्व ही विधी लिखीत, परमात्माक सर्व ही गोत आशिल्ली की म्हळ्यार सर्व ही तागेले सृश्टीचे रचना प्रमाणारी माया सदृश जावंक सर्व ही कार्य घडत आशिल्ले. गुत्त असल्यार बीची परमात्मो गुत्त नाशिल्ले मुंकीची नटना व्यक्त करताची सवृत्तांत दलील तसले संदर्भारी अत्यंत भावना रोधनीय स्थिती व्यक्त करताची परमात्मो ते पांडवांक एक सन्नद्ध करता. विशेष रितीन आशीर्वाद रुपार सांगता तसल ते अश्वत्थामाचार्याक तुमी सोडच्या ना, तुमी ताका वध करका. असले अक्षम्य ताणें अपराध केल्ले आसा, हे अपराध अक्षम्य आसा. हाजे निमित्तान ताका योग्य शिक्षा जावका म्हूण सांगून कृष्ण परमात्मा सांगता. त्याची संदर्भारी भीमो एक व्यक्त करता की म्हळ्यार असले जन्माक आयिल्ले तसले चेडवाक योग्य संस्कार मेळनाशिल्ले संदर्भारी अत्यंत आवयले स्तन्यपान करता आसले चेडूव असले चेडवांक ताणें हत केले निमित्तान आपूण तागेले मात्ते सिग्दून घालता ना मात्यार आपूण ताका मारून तागेले हत्ती करता म्हूण सांगून भीमदेव विषाद व्यक्त करता. ते संदर्भारी अर्जुन कोपादृश्ट जावंक गेनो आपणाले सारथी घेवंक गेनो कृष्ण परमात्मा घेवन अत्यंत रथ वेगान अश्वत्थामाचार्या कडेन ना ताका सोदच्याक शोधना कार्याक व्हरता. गेले नंतर अश्वत्थामाचार्य मेळटा. ते संदर्भारी ताका एक रुखाक बांदूंक घालून खंयचे रितीन एक अपराध केलो तसल्या अपराधाक
ताण केलेली तसले शिक्षा ताका मेळका म्हूण सांगून ते द्रौपदीले एद्राक हाणगेन ताका राबयताची अत्यंत लज्जित भावान अश्वत्थामाचार्य मात्य सकल घालून गेनो ते 5 चुरडुवाले हत्ते देल तसले आवयले एद्राक राबिल उरता पळया तिगेली कसन एक भावूक स्थिती उरतली आमकां कसने तरी एक सान घाय जाल्यार सुद्दाची खंयचे रितीन एक वेदनातीत जावन आमी रोधन करता की 3 जन्मा दिल तसले 5 पुत्रांक अत्यंत कठोरमय दिल तसले मृत्यू आईल निमित्तान ना वध घडील निमित्तान तिणे खंयचे रितीन एक भावुकता खंयचे रितीन एक दुःख तिणे एक सहन केल्ली उरतली पळया अत्यंत पतिव्रता स्त्री केती जाल्यार सुद्दाची तिक्क ही दुर्दशा येवचे प्रारब्धानाची जाल्यारची पळयाची मुखारी असले इतले परिस्थिती वस्तुतः घडल्यार सुद्दाची कसनेक मनान तूं क्रोध भाव ते अश्वत्थामाचार्या वैरी घेनाशीची तटस्थ भावनेन सर्व ही कृष्ण परमात्मो ताका गोतशिलो सविविचारो ताका गोतशील तसलो निर्णयो ताका गोतशील तसलो धर्मो कसलो विंगडना सर्व ही परमात्मो जाग्रते भावनेन पळयता आसा म्हणून मनान तूं स्वचिंतन करून परमात्माले वर्णमय सदृश देल तसले रुपान तूं ताण कसन एक लिला घडोवका म्हणले आसा ते लिलेक कटिबद्ध जावंक नतमस्तक देता ते संदर्भारी अर्जुन सांगता होची पळय असलो तुगेलो 5 चुरडुवांक हत्या केलो तसलो महापापी म्हूण सांगता अश्वत्थामाचार्यान हत्या केल्ले म्हणून ताका परतून परतून हो एक द्वेशी जावंक आसा पांडवालो म्हणून तुच्छ भावनेन ताका निंद करता जाल्यार सुद्दाचे निर्लज्जित भावनेन आपणान केलेली तसले चूक आसल्यार सुद्दाचे मात्य सकल घालून मनान तुजी एक विशेष आपणाले स्वाद घेताची आपणान केलेली तसले वृत्ती समासा म्हणून समर्थनापूर्वक जावंक भावना व्यक्त करताची मनांत राबून आसा कसनेच एक शोक ना जाल्यार ते बाजून पुत्र शोकान द्रौपदी राबोवंक आसा पळयाची मुखावयले वृत्तांत कशी आसा म्हणून तेन्ना कृष्ण सांगता पळय द्रौपदी तुगेले मुखारी तुगेले चेडवांक हत्या केलो तसलो महापापी पांडव द्वेशी जावंक नाशिल्लो तसलो अश्वत्थामाचार्य राबोवंक आसा हाका तूं कसो पळोवन योग्य शिक्षा दिवका म्हूण सांगता त्याची संदर्भार भीम सांगता आपणाक तूं फक्त हकार घाला म्हळ्यार ह म्हूण सांगा आनी आपूण आतां आपणाले मुष्टीन तागेले शिरोवर्धन ना ताका शिरोमर्धन आपूण करता आसा म्हणून भीमो अत्यंत कठोर मनस्थितीन एक वेदना असल्यार सुद्दाची तागेले वैरी अत्यंत कोपारुश्ट जावंक सांगता त्याच संदर्भारी द्रौपदीले भावन पळयाची द्रौपदीलो विचार पळयाची कसन एक विचार तिणें उलयले अर्जुनाक कितें सांगता आनीची तो आपणाले चेडवांक ना तुमगेले चेडवांक ताणें हत्या केल्ले विशय होईची ना म्हूण आपूण सांगना जाल्यारची तुमगेले मुखार राबिल तसलो व्यक्ती द्रोणाचार्यालो अत्यंत प्रीती पुत्र जावंक नाशिल्लो तसलो पुत्र तो तशें दुखून तागेले द्रोणाचार्याले अंशभूत तुमगेले मुखार आसा म्हळ्यार गुरुपुत्र आसल्यार सुद्दाची तो गुरू म्हणून घेता असले गुरूक तुमी नतमस्तक जावका सोडून अक्षम्य अपराध केले म्हणून सांगून ताका तुच्छ भावनेन निंदन करचे हें समंजस न्ही तुमी तत्काल सर्व पांडव तागेल्यागी क्षमा याचन कराची तद्निमित्तान आमगेले हे पुत्रशोक निवृत्ती जावंक मुखावयल्या दिवसांत आमकां योग्य संतान जातलें म्हूण सांगून ते संदर्भारी द्रौपदी व्यक्त करता कसल एक धर्म उलयले पळयाची कसन एक तिगेले एक भावना पळयाची कसन एक गुरु भक्ती पळयाची खंयचे एक गुरू कडच्यान तुमी शास्त्रविद्या सर्व पारंगत जावंक व्यक्त जाल्ले आसा ना ताजीन तुमी विशेष रितीन प्रयत्नशील जावंक आसा तसले तुमकां एक रूपण केलें तसले गुरुपुत्र तो जावंक आसा म्हणून परतून आनी येवप आसा द्रौपदी विशेष रितीन पांडवांक अनुग्रहीत जालें तसले उत्तर उलयता कृष्ण सुद्दाची सर्व जाणता असल्यार सुद्दाची अत्यंत मौना चित्त जावंक
विचारान तो तल्लीन जावंक घेनासा त्या संदर्भारे एक कृष्ण उत्तर सांगता की म्हळ्यार ब्राह्मण अश्वत्थामाचार्य आसा पयलेची ताणें पुत्रवध हातू गेले चोडवांक वध केले निमित्त तो अत्यंत ब्राह्मण्य तेगेले गेल्लेले आसा ब्राह्मणाक वध म्हळ्यार तेगेले मानहानी करचें ना ताका तुच्छकार जालें तसलें अपमान करचोची तेगेलो मृत्यूक समंज जातले तसलें विशय आसा तशें देखून ताका धिक्कार करून न्हू तूं सोण दी म्हूण सांगून ताका सांगता जाल्यार भिमो भावोद्वेगान कृष्णाक सांगता तुवें हें करचें समंजस्वें आपणाले 5 चेडवांक ताणें मृत्यू दाखयले 5 चेडवांक आपणाले ताणें आघात देंवता तसलो आमकां पुत्रशोक ताणें उत्पत्ती केलें असल मनशाक सोडचें ना आपूण तागेलो वध कोरनूची सन्नद्ध म्हूण सांगता जाल्यार कितें म्हळ्यार सुद्दां तो ब्राह्मण आशिल्ले निमित्तान ब्राह्मणाक वध करचेना ब्रह्महत्या म्हणले एक दोश येता म्हळ्यार दृश्टांतान कृष्णान सांगिल्लें उत्तर आयकून सर्व ही ताका निंदापूर्वक निंद करून ताका सोड दिताची जाल्यार सुद्दाची अश्वत्थामाचार्य आपणाले कुबुद्दी सोडना कित्याक की म्हळ्यार अर्जुना निमित्त आपणाले बापूसू एक हत देवच्याक पावलो म्हणले एक दुख्खीत भावना व्यक्त करता ना तर जाल्यार हे 5 पांडवां निमित्त आपणाले एक दलील तसलें वृत्तांत योजीत करता ताजे लागून अत्यंत द्वेशी मनोभावनेन पुनरपी जावंक न्हू हांकां एक पांडवाले कुल नाश करका आनी एक कुल आसा म्हळ्यार अभिमन्यूलो पुत्र आसा अशें देखून आपूण ताका उत्तरे गर्भांत देता आसा ताका नाश करका म्हूण सांगून अर्जुना वयरे ब्रह्मास्त्र सोडता अर्जुनाले ब्रह्मास्त्र पुनरपी जावंक न्हू अर्जून सोडता तदनिमित्तान अश्वत्थामाचार्याक ब्रह्मास्त्र परतून घेवचें तसलें विद्याभ्यास ना जाल्यार सुद्दाची अगौरवान विशेष रितीन परमात्माले दिव्यमय सदृश म्हणले जाले तसलें एक ब्रह्मास्त्राचे प्रयोग करता भीमो ते भावी ब्रह्मा वायुस्वरूप जावंक नाशिल्लो तसलो परमात्मो ताका सर्व ही ताजेचे अस्त्राचे एक विनाश कशें करता ना अस्त्राचे उपयोगाचे बंधन कशें करता सर्व गोत्त असल्यार बीची गोत्त नाशिल्ले मंकीची नटन करून न्हू ते दिव्यमय अस्त्राक विशेष रितीन अनुग्रहीत करून याचन करता त्याची संदर्भारी ते रणरंगांतू कुरुक्षेत्रांतू वेदव्यास देवाले आगमन देता ते आगमनांतू अश्वत्थामाचार्याक सांगता तुवें करचें समंजस न्ही पयलीं तुवें अनर्थो केल्ले आसा तत्प्रायश्चित तुवें भोगूका आनी हें तुका समंजस जालें तसलो विशय न्ही तुवें ब्रह्मास्त्र वापस घेवका म्हूण सांगता तेन्ना सांगता की म्हळ्यार अश्वत्थामाचार्य आपणेक अस्त्र प्रयोग करता आसा जाल्यार अस्त्राचे पुनः नाश करता आसले ना जाल्यार पुनः माक्षी घेवता आसले विद्या आपणे गोतना म्हूण सांगता पळयाची विद्या महत्व कसं न्ही म्हूण न्हू आमकां हे संदर्भारे जागृता भावना देता मुखा वयल्या दिवसांतू तशीची नंतर वेदव्यास देव अर्जुनाक सांगता तुमी हे करचे ब्रह्मास्त्रा प्रयोग समंजस न्हय म्हूण सांगता पुनरपी ब्रह्मास्त्राचे एक संमिलन करचे कितें रे कृष्णालो आदेशानुसार विशयो एक रितीन ब्रह्मास्त्र स्फोट करचे म्हणून देता जाल्यार सुद्दाची अश्वत्थामाचार्य ते ब्रह्मास्त्र विशेष रितीन उत्तरे गर्भा कडेन धाण दिता उत्तरेले अत्यंत वेदना सूर देता एक दिव्यमय तसले अस्त्र आपणाले एक गर्भाक नाश करच्याक येता आसा आपणाक नाश केलो म्हणून बेजार ना जाल्यार आपणाले एक संतान पांडवाले एक संतान हांतू आसा हाका रक्षण परमात्मानाची करका म्हूण सांगून एक मनोभावान विशेष रितीन परमात्माले चिंतन करता परमात्माले अनुग्रहा निमित्त परमात्मो कृष्ण परमात्मो आपणाले चक्रायुध उत्तरे गर्भाचे संरक्षणे कितें धाण दिता तदनंतर गर्भाचे रक्षण परमात्मो करता सुदर्शन चक्रान तदनिमित्तान उत्तरे गर्भाक गेले तसले ब्रह्मास्त्रो विशेष रितीन अर्जुन पुनरपी जावन ब्रह्मास्त्र सोडून ते ब्रह्मास्त्राक प्रतिरोध करून दोनीचे स्फोट ते अस्त्राचे एक विशेष रितीन नाश जाता तदनिमित्तान अश्वत्थामाचार्याक आपणाले सुदर्शन चक्रान तेगेले हत करका म्हणले एक संदर्भारी कृष्ण परमात्मा सांगता की म्हळ्यार तुवें हाका भिमान केल्ले तसले प्रतिज्ञेक एक सत्य जावका म्हणले उद्देश्यान अर्जुना रुपारी सांगता आनी अर्जुन सांगता कसं कृष्ण अर्जुनाक सांगता आनी तेगेले तुगेले खडग घेवन अश्वत्थामाचार्याले जन्मा येता आसतना एक मणी घेवंक आयलो ते मणी निमित्तान
तक्का योग्य जल तसले कसनेचे का भूक की ना कसने का आलस्य की ना त्रास की ना तर कसने का वेदना देना सर्व ही तगेले ते मणिनिमित्तानचे आहार नाशीची कसनेच नाशीची तो व्यवस्थित रीतीन ऊर्जा का कारणीभूत देण्याचा तसले दिव्यमय मणी तगेले मस्तकाच्यान तू काढ म्हणून सांगता त्या संदर्भारी भीमाल निमित्तानं भीमो आपणाले मुष्टिप्रहारानिमित्त अश्वत्थामाले शिरा स्फोट करून घेनो ते शिराच्यान मणी काढता मणी काण घेनो धर्मरायाका अर्पण करता तदनंतर अश्वत्थामाचार्य अत्यंत हीन परिस्थितीरी तुच्छ मनोभावनेनं तक्का एक विशेष रीतीनं परमात्मो दोन रीतीनं आशीर्वाद दित की म्हणारे तुवे खंचे जागेर सुद्दाचे एक लोकालकडच्यानं निंद्यातीत जावंक घेनो अत्यंत असूह्य रीतीनं तू भोंवतुरका हेची तुका प्रायश्चित्त तो आमगेले एक सप्त चिरंजीवींत सुद्दाचे अश्वत्थामाच आचार्य असल्यार सुद्दाचे तेगेले अत्यंत असनीह परिस्थिती ना वेदना घेवची तशी ताका लोक प्रतिनित्य निंदन करत असले स्वभाव ताका प्राप्ती देता तदनिमित्तान एक तुच्छीकरण करून घेनो पर्यटन करत असले व्यक्त तेगेले जीवन देता मृत्यू जावका म्हळ्यार बीची मृत्यू येना त्या रितीन वेदना तीत जावंक घेनो आपणाले शरीर घेवंक घेनो भ्रमण करतची उरता हो कृष्णान दिल ताका शापूची कारण म्हणून हे संदर्भार याद येता मुखावयल्या दिवसान तू उत्तरायणाचे पर्वकालाक विशेष रितीनं परमात्माले एक चिंतन करतची विशेष रितीनं परमात्मा आपण एक मोक्ष प्रदान करता म्हणले एक भावनातीत जावंक घेनो भीष्मो चिंतन करत आशिल्लो त्याची संदर्भारे परमात्मो आनीची युद्ध रणरंगांतू आशिल्लो तसले सर्व ही ते भीष्माले लागी येवन पावताची त्या संदर्भारे भीष्मो विशेष रितीनं कृष्ण परमात्माक एक भक्तीनं चिंतन करत की म्हळ्यार आपणाले प्राण तुवे स्वीकार करका तदनिमित्तान आपण एक मोक्ष प्रदान तुवे करका म्हणले एक मनोभावना भीष्मो त्या संदर्भारे व्यक्त करता पळया परमात्माक खंयचे रितीन तो स्तुती करता म्हणून सपदी सखी वचो निशम्य मध्ये निज परयोर्बलरयोरथम निवेश्य स्थितवती परसैनिकयुक्तरक्षणाय रतवती पार्थ सखे रतिमार्मास्तु पळया सैन्याचे शत्रु सैन्यांतू मध्य रथ दवरंक घेनो रथारूढ जल तसलो पार्थाक सारथी जावंक घेनो केवल आपणाले एक दृष्टीनं शत्रु सैनिकाले आयुष्य घेतील तसलो ना आयुष्य अपहरण केलं तसलो पार्थालो अत्यंत प्रीतिपात्र जल तसलो मित्र जल तसलो श्री कृष्णाक आपणे वैरी प्रेम भावना उरो म्हणून घेनो भीष्म व्यक्त करता ताजे नंतर व्यवहित प्रतनामुखम निरीक्ष्य स्वजनावधिमुखस्य दोषबुद्धा कुमतिमहरोदात्मविद्याय यश शरणते परमस्य तस्य मेस्तु पळया गीती म्हणले एक आत्मविद्येनं विशेष रीतीनं कुरुक्षेत्रांतू आपणाले सर्व ही घरचे बंधू ना आपणाले सर्व ही रक्तसंबंधी म्हणले एक भावनेनं युद्ध रणरंगांतू अर्जुनान घेतील तसले पलायनवादाक परमात्मो विशेष रीतीनं आपणाले ज्ञानमूर्ती म्हणत तसले गीते म्हणत तसले उपदेशामृतान तसले उपदेश करून घेनो परमात्मा ताका विश्वरूप दाखवून आपणाले स्थितप्रज्ञ जावंक घेवन उरो आपणे वयर तुवे श्रद्धेन भक्ती दवर तदनिमित्तान आपूण सर्व ही कार्य करून घेवन दिता म्हणले उत्तर ना आपूण युद्धांत उरल्यार बीचे आपूण कसनेचे आयुध धारण करनाशीची निरायुध जावंक घेनो भीष्माले मरणकाल संदर्भारी आपणाले सुदर्शन चक्र आपूण सोडून घेनो तागेले मृत्यू करता म्हणले शपथ घेवंक घेनो तसलो परमात्माक आपणाले विशेष रितीनं अनुग्रह उरो म्हणून घेनो परमात्माल बदल भीष्म पितामह चिंतन करता परमात्माले अंतर्गत जावंक घेनो आपणाले आत्मा कशी समर्पण करता कशी रितीनं समाधी स्थिती गती भीष्म पितामह देता म्हणून घेवन पळोवया तमीमहमजं शरीरभाजं हृदि हृदि दिष्ठिते आत्मन कल्पितानां
प्रतिदृशतमिव नैकधार्कमेकं समाधी गतोस्मी विधुत भेद मोह म्हळ्यार कृष्ण म्हणलो परमात्मो सर्वालो आत्म स्वरूपोद्धार कदांगेन दर्शन दिवचे संदर्भारी विशेष रितीन आपण्या वैरी ना आपण्या लेख मृत्यूकालाचे संदर्भारी तुगेले योग्य रितीन दिल तसलो दर्शन आपण्याक तू दिवका ते दर्शन दिली नंतर आपण्या वैरी ना तुगेल वैरी आपण्याक योग्य रितीन प्रेम भावना व्यक्त जावका म्हणले उद्देश्य आपण्याले हृदय कमलांतो अंतर्गत जावंगेनो हे देहाचे वैरी कसनेची एक प्रेम नाशीची केवल तुगेले चरणाचे रे प्रेम उरका म्हणले उद्देश्य आपणाक अखंड जावंगेन दवरो म्हणून सांगून भीष्मू सांगता तदनंतर कृष्ण एवं भगवती मनोवाग दृष्टिवृत्तिभिः आत्मानात्मानवेशस्य सोश्वान्तश्वास उपारमत जीवाचो भेद भ्रमण करतसलो परमात्मो आपण्याले विराज जावंक आशिल्लो तसलो वास्तव जावंगेनो अनेकानेक रूपान तूं आपणाक दर्शन दिल्यार बीजी कृष्णूची सर्वांतर्यामी जावंगेन आसा तसले कृष्णाले कसनेची एक भेद भावनाशीची कसनेक भ्रमण विंगड अन्यातीत जावंगेन ध्यानाशीची आपणाले एकाग्रत भावनेन आपण निष्कल्मश जावंगेनो परमात्माले चरण कमलांतू आपणाले शरीर त्याग करता म्हणून सांगून भीष्म पितामह ते संदर्भारी वर्णन करता कृष्णाले अंतर्गत जावंगेनो विशेष रितीन आपण सायुज्य पावच्याक कारणीभूत देता म्हणून हे संदर्भारी उडगास येता भीष्मो इच्छा मरणीची जाल्यार जी ताणें मरण पावच्या संदर्भाराची एक शरशय्यारी निधील आसल्यार सुद्दाची आपणाक केन्ना जावका तसले योग्य मुहूर्त सुद्दाची ताणेची कल्पना करून घेतिल्ले म्हणले एक संदर्भ आमकां विशेष रितीन जागृत जाता तदनंतर युद्धाचे विशेष रितीन कार्य दिले नंतर युद्धाचे अंत्य दिले नंतर श्री कृष्ण परमात्मो आपणाले सखा प्रिय मित्र जावंक नाशिल्ले तसले अर्जुन समेत पांडवाक सोडून घेवन द्वारका पट्टणाक वच्चाक भायर सरता परमात्माला प्रादुर्भाव विशेष निमित्तान विशेष अनुग्रहा निमित्तान धर्माचे अधर्माचे युद्ध दिले नंतर योग्य रितीन सृष्टीचे रक्षणे कितरी कशे रितीन एक द्वारकाच्यान आयिल्लो तसलो परमात्मो विशेष रितीन सर्व लोकांक अभिनंदन व्यक्त करताची युद्धाचो विशेष जय अनंत्य जावंगेनो विशेष रितीन अनुग्रहीत जावंगेले तसले पांडवांक आपूण आपणाले स्वस्थानाक भायर सरता म्हणून सांगून भायर सरता कृष्णाक भायर सरका जाल्यार मन ना तर जाल्यार एक विशेष रितीन भावोद्विक जावंगेनो मनान तूं अत्यंत प्रेम भावनेन पांडव सर्व कृष्णाक आत्मीयतेन ताका विशेष रितीन सत्कार करून घेवन तागेले ताणें दिलेलो तसलो धैर्य ताणें दिलेलो तसलो न्याय ताणें शिकिल्लो तसलो शास्त्र ताणें उपकार केलो तसलो कर्तव्य सर्व ही पांडव चिंतन करताची कृष्णान ना तर जाल्यार हे सर्व शून्य कृष्णूची आमकां सर्वस्व कृष्णान नाशीची आमी कशी एक विरह वेदन करचें म्हणून सांगून सर्व ही अत्यंत सोडून दिवची भावन ना तर जाल्यार बी अत्यंत भावोद्विक जावंगेनो सर्व ही ताका सोडून दिताची ते संदर्भारी कुंती सुद्दाची परमात्माले उद्देश्य जावंगेनो कृतज्ञता भावन अर्पण करता आपणाक दिलेले तसले चेडू तुगेले निमित्तान चेडू दिल्लें ते चेडूवांक तुवेची संस्कार दिलो तुवे शिक्षा दिली तुवे तागेले बशी राबोवंक घेनो तुवे तागेले एक धर्मजागृती मार्गार खंयचे रितीन चल का तांकां तुवें ते प्रमाणे चलोवन दिल्लें आसा तुका कितलेची कृतज्ञता भावना अर्पण केल्यार सुद्दाची कमीची तसले कृष्ण परमात्मान आपणाले उद्धार कर का म्हणून सांगून विशेष रितीन कुंती प्रार्थना करता तशीची युद्धांत एक खंयचे रितीन तापत्रया निमित्त कृष्णान कुरुक्षेत्राचे सर्व संदर्भारी कौरवाले एक विनाश करच्याक कारणीभूत जालो तसलो कुरुराष्ट्राचे विनाश करच्याक कारणीभूत जालो तसलो कृष्णाक गांधारी शाप दिता खंयचे रितीन तुवें आपणाले एक चेडूवाले ममकार आपणाक पळोवच्या दिलना कसन रितीन आपणाले एक पुत्र वासल्य तुवें आपणाक हरण केलें तद्निमित्तान तुगेले राज्य सुद्दाची नाश जावो तुगेले चेडूव तुगेले हे सर्व ही विशेष रितीन आपल्या आपल्या भितर मार्गेनो मृत्यू घडच्याक तुगेले मुखारीची कारणीभूत जावो म्हणले एक शापो रोधनेन
पुत्रशोकानं गांधारी दितके गांधारीन दिल तसले सर्व ही शापो कृष्ण परमात्मो आपणाले माया रूप जाणू सृष्टीचे सौख्या कितरे ना सृष्टीचे कसने का पालने कितरे परमात्मो श्रद्धेनं स्वीकार करतके पळया कृष्ण कितले रीतीनं आमके एक योग्य देवंगेनो शिक्षा प्रदान दिल तसले भगवद्गीतेचे एक अध्याया निमित्तरो खंच रीतीन आमकां एक ज्ञान ताणें उत्पत्ती करून दिले म्हणून आम्ही हे संदर्भारी परमात्माले स्मरण करून घेना तर जाल्यार आमगेले जीवन व्यर्थके ताजे कितें रे खंडीत आमी आपत्कालारी नादर जाल्यार हे महाभारत युद्धाचे प्रासंगिक जावंगे न्हू महाभारत युद्ध खंय चलत ना पळयाच आमगेले शरिरांतूची महाभारताचे युद्धाचे एक चलत आसा म्हणून आमी लेखाके कशें की म्हळ्यार हे शरीराची पवित्रता मदेल तसले कुरुक्षेत्र परमात्माले दिव्य पंचेंद्रियाची आमगेले पांडवाले एक योग्य देल तसले वृत्ती म्हळ्यार पांडव कशी पांच आशिल्ली तशी आमगेली जीवनाची एक पंचेंद्रिय ते पंचेंद्रियांतू उत्पत्ती देल तसले 100 कौरव पुत्र म्हळ्यार मोह के मद के मत्सर के अरिषट भाव आमगेले रुपारी हे पंचेंद्रियाक एक काम भावनेन नातर जाल्यार एक असूय हे भावनेन आमगेले शरिराक निग्रह करच्याक दितना के तसले एक 100 कौरव म्हणले आमगेले मनांत आशिल्ले तसले सर्व ही कल्मश सर्व ही पाप नाश करचे कितें आमी करचे तसले ना आमगेले एक पंचेंद्रियान करचे तसले युद्ध नातर जाल्यार परमात्माले दिव्य स्वरूपोद्धारक दिले तसले आमगेले आत्माक आनीची विशेष रीतीन परमात्माले आत्माक देवत तसले एक सुमधुर संभावनेंतू नादर सुमधुर दिल तसले वृत्तिपर जीवनांतू आम्ही करचे तसले सर्व ही अपराधो क्षमा भावनेन खंच रीतीन परमात्मान आपत्कालारी ಕೆಲವೊಂದು ಸಂದರ್ಭಾರಿ आमगेले आप्त इष्ट बंधुवर्ग सुद्दाची आमकां कौरवाचे रुपारी ना कौरव म्हणले एक मनस्थितीन आमकां दृश्टांत देता की तसल संदर्भारी तांकां खंच रीतीन निग्रह करका इंद्रिय निग्रह कशे रीतीन केल्यार आमगेले एक विशेष अनुग्रह पावच्याक कारणीभूत जाता म्हूण सांगून आमकां परमात्मान गीतामृत अध्यायांतू ना गीतेंतू विशेष रीतीन आमकां ताणें तेगेले मुखोद्गत जावंक आमकां सांगिल्लें आसा थंय हे रीतीन आमी आमगेले देहांत आशिल्ले सर्व इंद्रिय निग्रह करून घेनो परमात्माले दिव्य स्वरूपोद्धारक विशेष रीतीन वायुस्वरूपारी ना मुख्य प्राण देवाले अंतर्गत जावंक न्हू परमात्मा आमगेले एक सारथी जावंक न्हू आमकां हे देहाचे रक्षण करचे कितें आसके तसल एक परमात्माक विशेष रीतीन आमी कृतज्ञता भावना अर्पण करना तर जाल्यार आमी मनुष्य जन्माक येवनूची निरर्थक्य ताजे कितें हे परमात्मान सृष्टी केले तसले सृष्टींतू पुण्य करचे कितें ना पाप करचे कितें आमी जन्मा येवन पुण्य म्हळ्ळे तसले संपादनेन पाप म्हणले वस्तू ना पाप म्हणले एक धन नाश करचे कितें कृष्ण परमात्मा वैरे ना परमात्मा वैरे विश्वास दवरंगे न्हू आमी वृत्तीपर जीवनांतू चलकाके असल एक परमात्मो आमगेलो कशी अर्जुनाक सख जावंक उरतकी तशीच आमी सुद्दाची तेगेले नियामक जावंक न्हू तेगेले आराधना रुपार आमी प्रयत्नशील जावंक चल्ल्यार मात्र तो परमात्मा सुद्दाची आमगेले देह म्हणले अर्जुनाक शरिरांत भितर आशिल्लो तसलो वायू प्राणांतर्गत जावंक नाशिल्लो तसलो परमात्मो आमकां सुद्दाची सख जावंक न्हूची उरता म्हणले विशेष ज्ञान आमकां परमात्मा वयर मेळतके पळयाची तसले एक संदर्भार सुद्दाची सर्व गेलील तसले एक आत्माले सद्गती मेळका सर्व ही युद्ध क्षेत्रांतू अत्यंत मूर्छितावस्थेंतू कशे रीतीन शरशय्येंतू सर्व लोक न्हिदिले आसाची नातर जाल्यार कुरुक्षेत्रांतू सर्व लोक एक मरणशय्येर न्हिदिले आसाची असले सर्व लोक आले हत्येक ना ते बायलाले एक शोकाक हांव कारणीभूत म्हूण सांगून धर्मरायो चिंतन करतके आनी हे हाका प्रायश्चित्त आपूण प्रायश्चित्त रुपार करका आनी आपणाले उद्धार करका आनी आपूण मस्त रीतीन सर्व लोकांक हिंस केल्ले आसा केवल एक राज्याचे अभिलाशे कितें आपूण हें व्यक्त केल्लें आसा आनी आपण एक अपराध करनाशिल्लो तसलो अपराध ना म्हणून क्षमा भावना व्यक्त करताची आपूण योग्य जालें तसलें एक तत्प्रायश्चित्त म्हणलें एक कार्य रुपार करून हाडका म्हूण सांगून
वेदव्यास देवालागी अनुमती घेता आणि कार्याक सर्व ही धन आपणायले युद्धांतो नाश दिल्यास आपणायले राज्याभार करच्याक धन ना खंयचे रितीन आपण प्रायश्चित्त यज्ञांग कोरंगेन आपण कशे रितीन आपणायला एक जीवनाचे पुनीत करून घेवचे म्हणून चिंता क्रांत असताना वेदव्यास देव सांगत की मरे मेरू पर्वतांतो विशेष रीतीनं धनाचे संग्रह असा परशुराम देवानानीचे ब्राह्मणानं सोडून गेलं तसले धन थई जागृत रूपारे विशेष रीतीनं असा आणि ते तू धन घेऊन यो आणि हे सत्कार्य महत्कार्य तू करच्याक तत्पर जाऊन गेनो कर म्हणून सांगून वेदव्यास देवालय आज्ञे घेऊन गेनो त्याने ते धन हाणगेनो आपणाले प्रायश्चित रूपारे यज्ञ करच्याक प्रारंभ करताची तशीची कृष्ण आपणाले द्वारका पट्टणान तो प्रयाण घेता अत्यंत कृष्ण म्हणले तसले एक व्यक्ती द्वारकांत ना म्हळे ते द्वारकाची तल्लीन जाऊन गेनो दुःख तृप्त जाऊन आशिले तसल कृष्ण परमात्मा येईल म्हणताना नर्तन करतस के ते द्वारकापुरी पट्टण परमात्माले चरण कमल ते भूमीन तो प्रवेश घडत असा सर्व लोक परमात्माले हर्षोद्गार परमात्माले नामसंकीर्तन परमात्माले रूपाचे लावण्याचे चिंतन मनन करत असा के आमगेल देव आयलो आमगेल परमात्मा आयलो आमगेल कृष्ण आयलो पण सांगून अत्यंत गावांतू गाव संभ्रमान बुणगे नसके असल एक संदर्भारे परमात्माले दिव्यमय शरीराचे दर्शन घेवच्याक सर्व लोक पुळकित जाऊन गेनो अत्यंत हर्षोद्गारानं आपणाले घराचे वैर बोंगिनो परमात्माले स्तुती परमात्माले वर्णनातीत जाऊन नशील तसले परमात्माले वेदघोष के परमात्मा का नृत्य रूपार के परमात्माले रूपलावण्य चिंतन करतचे विशेष रीतीनं तक्का तळीरू तोरण घालगेनो अभिनंदन तक्का आतिथ्य सत्कार करच्याक द्वारका पट्टणची राबोंगे नसके असल एक संदर्भारे खंच रीतीनं एक मनशाक आभरण नाशेर जाल्यार रे तो कशी दिसता की तशीची द्वारका पट्टणांतू कृष्ण तर जाल्यार रे द्वारका पट्टण त्या रितीनं दिसतशील के असले कृष्णाले म्हणले एक आभूषण कृष्ण म्हणलेचे एक विशेष रीतीनं चिंतन ते द्वारका पट्टणाचे लोक कोरून घेत असेल के तसले कृष्णाक नतमस्तक जाऊन गेनो आमगेले उद्धार करच कितरे पुनरपी जाऊन गेनो द्वारका पट्टणाक परमात्मा आयलो म्हणले दिव्य सदृश नामोद्धार करता के मुकावेल दिवसांतो परमात्मा विशेष रीतीनं सर्व लोकाले स्तुती भजन कीर्तन श्रवण करतची परमात्मा आपणाले अंतपुराक येता 16 स्त्री सहस्रेश म्हणून गेनो आम्ही कृष्णाक सांगताची 16,000 स्त्रीक विवाहित जल तसलो परमात्मो खंच रितीनं परमात्मा विवाह दिले म्हणून गेनो आम्ही दशमस्कंदान तो परमात्माले कीर्तना ना त्या संदर्भात आम्ही श्रवण करूया त्या संदर्भारे श्रवण केल्या निमित्तान आमगेले सर्व ही पाप परमात्मा दुरीकृत कर खंच रितीनं ते 16,000 बायलांक कृष्ण परमात्मानं सेवन केले तद्निमित्तानं ते 16,000 बायलांना कृष्णाले चरणकमलाचे सेवन केले तसल तांकां ताणे 16,000 घर करून दिले के प्रत्येक लोकाले अंतपुरांतो एक क्षणारी एक संदर्भारे परमात्मा पावता ते सर्व ही अत्यंत परमात्माक नतमस्तक जाऊन गेनो इतले दिवसान आम्ही परमात्माक पळयनाशिची परमात्माले चिंतन करनाशिची परमात्माक आलिंगन करनाशिची आम्ही गेले देह त्रशात जाऊन गेनो उत्पत्ती दिल्ले आसा देहान तो कसनेची एक शक्तीना निस्त्राण जाऊन गेनो निशक्ती जाऊन गेनो आमगेले शरीर वेदन करत आसा कसन वेदना की म्हळ्यार कशी एक शरीरांत आशिल्ले तसले प्राण उत्क्रमण देवचे संदर्भारी शरीरांतू खंच रितीन एक वेदना उत्पत्ती जाता की कृष्ण म्हणलो परमात्मो आमगेले घर सोडून गेनो पांडवाले रक्षणे कितरे गेल्ले संदर्भारे हस्तिनावतीक त्या संदर्भारे खंच रितीन तांणी वेदन घेतले की म्हळ्यार प्राण उत्क्रमण देवचे संदर्भारे शरीराक देवचे तसले वेदना कृष्णाक सोण उरच्याक तागेले सर्व ही बायलांना त्या रितीन वेदना व्यक्त केले के तसल परमात्मो पुनरपी जाऊन गेलो आमगेले अंतपुरांत आयिल्ले आसा तसल परमात्माले आलिंगन करका तसल परमात्माक आमी विशेष रितीनं तागेले कृपाशीर्वादाक ना परमात्माले अंतर्गत जाऊन गेलो भक्ती करच्या पावका म्हणले उद्देश्यान ते 16 स्त्री तागेले सेवन करच्याक पावले के खंच रितीनं कृष्ण परमात्माक सोडून गेलो आम्ही कामत्रशेन परमात्माले चिंतन करत आशिल्ले ते काम वैराग्यान परमात्मो आपणेक सोडून गेले म्हणले दृष्टांतान आम्ही सर्व ही आभरण आभूषण सर्व ही वस्तू आम्ही त्याग केलो
पुनरपि परमात्मा आयला निमित्त आम्ही सर्व ही आभरण आभूषण घाल गेनो परमात्मा का तृप्ती करचे कितरे परमात्माला विशेष रीतीनं आम्ही रमण करूया म्हणून सांगून सर्व ही चिंतन करत त्याचे एक काला रे परमात्मा सर्वांक एक दिव्य लावण्याचरिता गेले रमण करून गेनो तांकां सर्वांक आत्मोद्धार देवचे तशी परमात्मो विशेष रीतीनं कृपाशीर्वाद करून गेनो तांकां घडयता तद्निमित्तानं सर्व ही पुळकित भावनेनं परमात्माले चरणकमलांतू नतमस्तक जावंक गेनो आमगेले जीवनांतलो अत्यंत उद्धारित क्षण हे विसरच्याक जायना म्हणून सांगून सर्व ही आत्मतृप्त भावनेनं परमात्माले चिंतन करच्याक लागता के तशीचे थोडे दिवसांतू विशेष रीतीनं परमात्माचे हे मृत्यूलोक सोडून वचित असले संदर्भारी धर्मरायाक अत्यंत दुःख मनांतू ಏರ್ಪಾಡು ದತ್ಕೆ ಪ್ರತಿನಿತ್ಯ धृतराष्ट्राक नमन कोरंगिनो गांधारीक नमन कोरंगिनो आपणेले नित्य दिनचरी करचके आपणेले बापोसू केन्ना अंतरलो ते संदर्भारी आपणाक बापसूल स्थानार आशिल्ले की म्हळ्यार धृतराष्ट्रूचे तसले व्यक्तीक तरेन आपूण नतमस्तक जायना तर जाल्यार आपूण पितृद्रोह केले तसले आपणाक शाप प्रदान देता म्हणल्या उद्देश्यान धर्मरायो नित्य ही स्नान संध्यावंदन आन्निक कोरंगिनो तिळ तूप आणि क्षीर आणि ब्राह्मण पूजा स्वर्णदान हे प्रतिनित्य आचरण कोरंगिनो परमात्माले ध्यान करतशिले के तसलो धर्मरायो अजात शत्रू के ताका कोणीच शत्रू ना के जाल्यारचे हे धर्माचे अधर्मा निमित्त ते शत्रुत्व भावना घेवच्याक परमात्माले लीलाची कारणीभूत जाल्ले आसा तसले धर्मरायो परमात्माले चिंतन करताचे आपणेक धृतराष्ट्राक नतमस्तक करता गांधारीक नतमस्तक करता विदुराले उपदेशामृता निमित्त तांणी सर्व आपणाले एक हे देहाचे अंती करचे कितरे वनवासाक वचाक भायर सरताचे त्या संदर्भार सुद्दाचे आपणाले गेलील तसले चेडूवाले एक श्राद्ध कर्ण करका म्हणले ध्येयोद्देशान श्राद्धाक धन याचन करचे कितरे धृतराष्ट्रो विदुराकण सांगून धाडतके आपणाक धन जावका आपणाले चेडूवाले श्राद्ध करका म्हणून गेनो व्यक्त करतके त्या संदर्भारे धर्मरायो राजा कोशाध्यक्षो विशेष रितीनं भीमदेवो वायुरूपार आसके त्यानं सांगतके म्हळ्यार आनी तरेन आमी ताका धन तर दिल्यार तागेले चेडूवांक तो श्राद्ध करून गेनो आनीकचे पापांक पडच्याक कारणीभूत जाता तसले कारणीभूत देवच्याक आमगेलो धन कारणी तत्पर जाता तशें दुखून आमी धन तागेले श्राद्ध करच्याक दिनाचे तांगेले हे मरण अशी उरका म्हूण सांगून भीमो सांगतके पळयाच कसले एक वर्णना आनी कसन एक शोक पळयाची बापसूक आपणाले चेडूवाले एक श्राद्ध करतसले संदर्भ प्राप्त जालो जाल्यार सुद्दाची धर्मरायो उतराक कटिबद्ध जावंक गेनो तागेले एक श्राद्धाधिकरण करच्या कसन एक धन जावका की योग्य रितीन दिवंक गेनो मुखावेले तागेले आत्मोद्धार करचे कितरे तांणी वनांत परमात्माले कितरे तपस्या करच्याक वनांत भायर सरताची जाल्यार सुद्दाची अत्यंत रोधनीय परिस्थिती धृतराष्ट्रो वना गेल्या सुद्दाची ताण बशीत आसले खुर्चीक प्रतिनित्य धर्मरायो नतमस्तक जावंक गेनो आपणाले दिनचरी करच्याक प्रारंभ करता त्याची संदर्भारे परमात्माले विशेष रितीनं हे लोक सोडून तसलो प्रसंग येईल तेन्ना अनाचार घडत आसा कसकी एक रितीनं वेदना कसकी रितीन एक त्रास घडत आसा आपणाल्या जिवांत म्हूण सांगून ते द्वारका पट्टणांत पळोवच कितरे कृष्ण परमात्माले कसन एक चलत आसा म्हणून गेनो विशय घेवच कितरे अर्जुनाक धाडता अर्जुन थंय वृत्तांत घेवंक गेनो येता आसा जाल्यार धर्मरायाल मुखार राबला अर्जुन कसनच उलयना चिंताक्रांत जाल्ले आसा अर्जुनाक धर्मराय विचारता आसा कसन जालें रणरंगांत तूं अत्यंत योध प्राविण्य दाखयलो तसलो तूं क्षत्रियो तुगेले बाण बिल्लू खंय आसाचे एक क्षात्र तेजस तुगेले शरिरान दिसतना कसन जाल्लें आसा ना कसने तुगेले निमित्त अपराध जाल्यावे तूं ब्राह्मणाला हत्ती केल्यावे नाजाल्यार आनी कसने तुवें अनाचार केल्लेसवे खंय गेलो तुगेलो ईश्वर खंय गेलो तुगेलो कृष्ण खंय गेलो म्हूण गेनो वर्णातीत जावंक गेनो प्रश्नोत्तराचे चिंतन धर्मरायो अर्जुनाक विचारता त्या संदर्भारे अर्जुन कसनेच एक विचार घेनाशिचे तटस्थ भावनेन राबता
राबिल नंतर परमात्माला वैरे पुनरपी जाऊंगेनो विचारता कसन देतसा हे एक अत्यंत शरीर देल तसं तू गेले क्रश देल्लसा कसन देतस तू गेले हे जीवन आणतो कृष्णाला एक सोने तसलो कसन एक तू गेले आलिंगन केली की ना तुवे आणि कसन तू गेले एक तापत्रे तू मनान तू चिंतन करत असा आणि आपण एक तुवे सांग का म्हणून सांगूनो पुनरपी जाऊंगेनो धर्मरायो अर्जुनाक विचारता असा कितले देल्या बिचे चंचल देल तसलो अर्जुनो विशेष रीतीनं कसनेचे उलेल तसले उत्तराक उलेनाशीचे परमात्माले वैरीचे विश्वास दवरंगेनो अत्यंत परितपन करत असा ताजी पहिले संदर्भारी परीक्षित महाराजाले जन्मो उत्तरे गर्भांत देता उत्तरे गर्भांत देवचे संदर्भारी परमात्माले दिव्य चक्रायुधाचे रक्षणानिमित्त उत्तरे गर्भ व्यवस्थित उरता जाल्यार उत्तरे गर्भ दिल्यानंतर तो चरडो अत्यंत दुःखित जावंगेनो मृत्यावस्थेरे उत्पत्ती देता पळया अश्वत्था मोह स्रष्टेन ब्रह्मशीर्ष्णो ऋतेजसा उत्तराया हतो गर्भ ईशेन जीवित पुनः पळया गेलील तसलो गर्भो परमात्माले दिव्य चक्रायुधान रक्षण कोरंगेनो परमात्मान दिलील तसले जीवनेन परमात्मान दिलील तसले उद्धारा निमित्त विशेष रीतीनं उत्तरेले दिलील तसले गर्भाक ना गर्भांत येईल तसले चरडाक परमात्मो स्वतः राबोनो उत्तरेन केलील तसले प्रार्थनेक विशेष रीतीनं परमात्मो अनुग्रहित कोरंगेनो तक्का विशेष रीतीनं दिव्यमय आयुष्य अर्पण करता तसले वीर शिशु वीर अभिमन्युलो पुत्रो हो होचिची परीक्षित महाराजो जन्मान तेत्तस्तनाचे सर्व ही ज्ञान घेऊन येईल तसलो ब्रह्म तेजस्सो तेगेले अंतशील तसलो कृष्णालो अंतर्देवनाशील तसलो पांडुवंशाचो चरडो पांडू घराणे चरडो असल एक उत्तर ऐकून मनान तो सर्व ही आनंददायक भावना व्यक्त करता असाची मुकावेल दिवसांत तो विदुराले उपदेशानिमित्त धृतराष्ट्र आणि गांधारीले वनांतो परमात्माले तपाचरण करच्याक भाय सरताचे आम्ही सर्व ही परमात्माले सृष्टीचे नियमानुसार आचरण केले असा तद्निमित्तानं सर्व ही आम्ही केलेले तसले पाप शमन जावंगेनो आमका योग्य दिल तसले रक्षण परमात्मान दिव का आणि आपणाले मुखारीचे आपणाले चरडूवाले मरण करच्याक संदर्भार पावले असल एक संदर्भ कोणाक येवच्या ना म्हणले दुःखित भावना व्यक्त करताची सर्व ही आपणाले त्याग कोरंगेनो वनांतो परमात्माले एकमय उपासन करच्याक भाय सरले मुकावेल दिवसांतो पुत्रशोक पीडित देल तसलो गांधारीले नातर जाल्यार धृतराष्ट्राले वनगमन ऐकून धर्मरायो दुःखित देता आपणेन केलील तसले उपासना परमात्मा तांकां श्रेयोभिवृद्धी घडोवं म्हणून सांगून परमात्माला चिंतन करता जाल्यारीचे धर्मरायाक एकेकाची अपशकून घडच्याक प्रारंभ जाले ते संदर्भारे सृष्टीचे एक लय देवच्याक सूर दिले भूकंप रितीनं वातावरण शरीरांत तो अत्यंत रोगग्रस्त जावंगेनो देवच्याक संदर्भ दिले तोंडान तुटूची उज्जात असलो भावना ते कसनकी एक रितीनं रोधना सर्व ही पशुसंकुल प्राणीसंकुल परमात्माले एक वच्चित असले एक संदर्भारे परमात्मानं द्वारका पट्टण त्याग कोरंगेनो परंधामावच संदर्भारे रोधन करता के सर्व ही सृष्टी परमात्माले नतमस्तक जावंगन करता के इतले दिवस तू आहे आमगेल बशी तृण काष्टांतवर की तू उरंगेनो आज आमकां तू सोडगेन परंधामा वतसा तसले कृष्णाक आम्ही नतमस्तक जातसा म्हणून सर्व ही हे करतसाचे आकाशांत तू कसनेक तत्वना ग्रह घर्षण देतसा के एक भूमी सृष्टी उठूची लय देवच्याक कारणीभूत दिल्ले आसा तसले एक संदर्भारे देवानुदेवते सुद्दाची रोधन करत आसा के कसले की मरे प्रत्येक अंशभूत जावन त्यांनी हे महाभारतांत तो प्रसंगावशात भाग दिल्ले आसाचे त्यांनी परमात्माक सोडगेनो वत आसाचे ना परमात्मा आमकां सोडगेन वत आसा म्हणून रोधन करत आसा के तसले एक भयंकर वृत्तांत पळोवन अर्जुनान द्वारकाच्या मागशी आयल पळोवंगेनो धर्मरायाल पायाक नतमस्तक देता आपणाक मस्त्रितीन गाभर देत आसा मस्त्रितीन वेदन देत आसा कसन हे
विषय आपण एक सांगना सर्व थी द्वारका पट्टणंत कुशल जावंगे नासा नव्हे सर्व ही सुखी असा नव्हे तुगेलो सारथी परमात्मो तुगेलो अंतर्गत गेल तसलो तुका उपदेशामृत गेल तसलो परमात्म सौख्यच नव्हे तगेले सर्व ही बायला चोरडुव मित्रवृंद अत्यंत सुखानासा नव्हे म्हणून पुनरपि योगक्षेम विचारता जाल्यार रे भक्तवसल दल तसलो ब्राह्मणाला प्रिय दल तसलो कृष्णो आपणाले द्वारका पट्टणातनो सुखी असनवे असल तसले यदुकुल वंशाचे अभिवृद्धी कितरे पांडु वंशाचे अभिवृद्धी कितरे परमात्माना मस्त रीतीन आमका एक सहायकी सहकारत्व की आमका ज्ञान व्यवस्थित रीतीनं परमात्मानं उपदेशामृत केलं असा तसल परमात्मा सौख्यच नव्हे पळयाची धर्मरायाला एक भावोद्विक उत्तर कश रीतीन सांगतस की पळे रे यदुकुल वंशाचे सर्व श्रेष्ठ असेल तसले सर्व सद्भावना लोक कृष्णाला चोरडुव सर्व ही क्षेमसा नव्हे इंद्रादी देवतेले बशी युद्ध कोरगिनो तसले एक पारिजात वृक्ष हाडील तसलो परमात्मो सौख्यच नव्हे नाना रीतीन अवतार घेल तसलो परमात्मो स्वतः आमगेल रक्षणे कितरे हस्तिनावती काईल तसलो परमात्मो सौख्यच नव्हे अशी रीतीनं परमात्माला बदल चिंतन करतची सांगत असा ते संदर्भारे सुद्धाचे परमात्माना परंधामावचे सुसंदर्भारे द्वारका पट्टणाचे सर्व लोक उदाक के शीत के धान्य के ना तर सर्व ही देहांत असेल तसले ना देहात घेऊच तसले सर्व वस्तू त्याग करून घेणो परमात्माले बशी आम्ही वचून सुख पावू का परमात्माले बसून घेणो आम्ही चिंतन कर का परमात्माला गे वैराग्य घेऊ का परमात्माला बशीच आम्ही मोक्षप्रद देल तसले दिव्य अनुग्रह आशीर्वादक पात्र जाऊ का म्हणले उद्देशानं सर्व लोक परितपन करतचे परमात्माला भावनातीत जाऊन घेणो परमात्माला बदल रोधन करता साके हो परमात्मा कोणाक मेळना असले उपदेशामृत केल्लो चोरडुवा बशी लालन की पालन केल्लो चोरडुवाल बशी नृत्य केल्लो होटलो काल बशी अत्यंत सख जावंक नाशिल्लो तसलो सर्व लोकांक एक भावनातीत जावंक आमकां उपदेशामृत केलं तसलो परमात्मा आमकां सोडून वता असा म्हणून अत्यंत रोधनीय परिस्थिती जाता कृष्णाले विरहाच्यान पांडव अत्यंत दुःखतृप्त जावंक गेनो कृष्णान नाशिल्लें तसलें कृष्णूची आमकां सर्व ही आशिल्ली म्हणल्या नंतर कृष्णान नाशिल्लें तसलें पृथ्वीन तो आमी उरून गेनो प्रयोजन ना कृष्णान नाशीची आमकां धिक्खारो आनी आमी स्वर्गगमना वचका आनी आमगेले देह त्याग करका म्हणून सांगून तांणी सर्व ही परमात्मा नंतर विशेष रितीनं सुखप्राप्ती जावका म्हणले उद्देशानं परीक्षित महाराजाक विशेष रितीनं राज्याभिषेक करून घेनो ताका योग्य रितीनं राज्य परिपालनाचे धर्म शिकून तांणी सर्व पांच पांडव द्रौपदी समेत जावंक गेनो तांगेले विशेष रितीन धर्माचे जीवनाचे सार्थकत्व घेवच कितें मोक्षप्रद जाल्ले भारताचे उत्तर सायडान बद्री विशाला सायडान वचूंक गेनो आमगेले स्वर्गारोहिणींतू देहाचे त्याग करच्याक प्रारंभ करताची इतले रितीन विशेष रितीन आसकी म्हळ्यार ते पांच पांडव आनी जी द्रौपदी समेत वताची वच्चे संदर्भारे प्रथम एक जाग्यार द्रौपदी पडतके तेन्ना भीम विचारतके आनी खंयचे रितीन द्रौपदीले पयले मरण देत की म्हळ्यार द्रौपदीन 5 लोकांक तिणें सेवन केले निमित्तान ना 5 तिणें लग्न दिले निमित्तान तिका पयलेचे प्रथमतः मरण तिका प्राप्त जालें तदनंतर नकुल सहदेव दोनी लोकांक मृत्यू देता तेन्ना सांगता कसले की म्हळ्यार भीम विचारता परतून धर्मरायाक कसं जालें अण्णा आनी हांगेले कसल्याक पयले मृत्यू जाले की विचारता तेन्ना सांगता तांकां आपणाले वयरी मस्त रितीन मोह आशिल्ले आमी अत्यंत प्रसन्न चित्त आमगेले मुखारविंद बरे आशिल्ले आमकां म्हणले तसलो विचारो आमी म्हळ तसले भावना तांगेले रूपसदृशमय देहान तांकां मस्त रितीन गर्व आशिल्लो तांगेले रूपलावण्या निमित्त तांगेले अधपतन मृत्यू दिले तदनंतर अर्जुनाल मृत्यू देता तेन्ना विचारता परमात्मो भीमो वायू रुपारे धर्मरायाक विचारता की म्हळ्यार आनी जे तुगेले मृत्यू कसल्याक जाले अर्जुनाल मृत्यू कसल्याक जाले की विचारता तेन्ना भीम सांगता की म्हळ्यार अर्जुनाक आपुणूचे अत्यंत गांढीव पराक्रमी आनी आपणालो अत्यंत प्रितीपात्र जालो तसलो कृष्णूची आपणाले निमित्त आसा म्हणले अहंकारान तागेले अधपतन जालें तदनंतर अंत्यक्षणारे भीम पडता आसतनाचे मृत्यू देता आसतना विचारता आपणाले कसल्याक मृत्यू दिले की म्हणून तुका अत्यंत बलशाली अत्यंत आपूण पराक्रमी म्हणले तसले तुका गर्व आशिल्लो आनी तूं मस्त रितीन आहार खात आशिल्लो तसलो अहंभाव तुगेल्यान तूं जागृतीकरण दिले निमित्तान तुगेले मृत्यू देता आसा अंत्यक्षणारी धर्मराय एकले उरता
धर्मराया बशीची एक दिव्यमय सदृश जालें तसलो श्वान रुपारे यमधर्म उरता तेन्ना अंत्यक्षणाचेर तांगेले बशी गेले तसलो श्वान रुपार आशिल्लो तसलो यम प्रत्यक्ष जावंक न्हू तुगेले सर्व ही अंतःकरणपूर्वक जालें तसले नियामक जालें तसले परमात्माले हें तुमी शरिरान तूं अंतर्गत जावंक न्हू प्रत्येक लोकाले प्रादुर्भाव दिल्ले आसा तुगेले वृत्तीपरा जिवनाचो तूं केल्ले सदृशमय जालें तसले भक्तीक आपूण वरप्रदान दिल्लें आसा म्हूण सांगून ताण केलेले पापाक ना तागेले मनांत आशिल्ले तसले विकल्पाक धर्मरायू तागेले नरक म्हणले तसले जाग्याक यमलोकाक आपूण व्हरता किंचित क्षणाचरे यमाले दर्शन ना नरकद्वाराचे दर्शन घेवन पुनः यमधर्मरायू ताका स्वर्गाक होण घेवन सोण घेवन येता असल म्हणले एक संदर्भ पांडवाक परमात्मा दिले तसलो कृष्णाले परंधाम दिले नंतर घडील तसले वृत्तांत तांगेले वैरी तांकां मस्त रितीन असह्य भावन उत्पन्न दिले कित्याक मागीर कृष्णाल निमित्तची सर्व ही घडिले आमगे निमित्त कसलें न्ही आमी लेखताच की म्हळ्यार हांव इतलें दुड्ड केलें हांव इतलें काम केलें हांव इतलें साधन केलें सर्व ही शून्य हें सर्व ही तृणाक समान के जाल्यार कृष्णान ना आमगेले अंतर्गत जावंक नाशिल्लो तसलो मुख्य प्राणाले अंतर्गत जावंक नाशिल्लो तसलो मनोनियामक जावंक नाशिल्लो तसलो परमात्मानाची आमगेले मुखांतर ते सर्व कार्य केरशील के तद्निमित्तान प्रत्येकाले अंतर्गत जावंक न्हू कृष्णानाची सर्व तेगेले लावण्य भरीत जालें तसले विशेष रितीन कशे रितीन ताणें हें जिवनांत हें द्वारका पट्टणांत वास करून न्हू विशेष रितीन तेगेले अनुग्रहितान आशिर्वाद रुपारे पांडवान धर्मप्राप्ती कितें धर्मजयान विशेष रितीन अधर्मा वयर जय करून न्हू पुनः हस्तिनावती पट्टण उपदेश घेवन पुनः तांगेले राज्याचे मोह घेनाशीची किंचित क्षणा कितें घेवन परतून आनी वापस कृष्णाक सोडून घेवन परंधामा गेले नंतर पुनः राज्य सोडून घेवन पुनः स्वर्गारोहिणी जालें की पळया हाजीन अर्थ कसं कळत की म्हळ्यार सर्व ही क्षणिक परमात्मा म्हणले वस्तू अत्यंत शाश्वत के ताजे दिकरे आम्ही परमात्माले चिंतन मनन श्रवण कीर्तन भावना सद्भावना सद्विचारो हे सत्य जागृती आम्ही परमात्मा कितें करता के कित्याक म्हळ्यार तो वस्तू शाश्वत के हे इह रुपान तूं देह केल्ले संपादन केल्ले सर्व ही दास साहित्य सांगताचे बायल येना के चोरडू येना के आम्ही केले तसले संपादन येना के आम्ही घेतिल्ले तसले घर येना के आम्ही केले तसले वस्तू येना के ना आम्ही संपादन केले तसले मित्रमंडळी कोणी येना के येवचे कचे आम्ही केलेले तसले परमात्माले दिव्यमय उपासना परमात्माले उपासने निमित्त मेळचे तसले पुण्य मात्र आमकां अंत्यकालारे आमगेले बरशी येवचे के ताजे कितें आम्ही परमात्माले उपासना परमात्माले एक दिलील तसले सौभाग्यान तेगेले अंतःकरणपूर्वक आमी तेगेले भक्तीन करता के ताजे कितें आमकां ज्ञान प्राप्त जावका ज्ञान आसल्यार भक्ती मेळटा भक्ती केल्यार वैराग येता अशें दुखूनचे हे प्रथम भागवताचे धर्मूचे ज्ञान भक्ती वैराग्य हे आसल्यार मात्र आमकां कारणीभूत जावंक न्हू हे परमात्मान तागेले खंयचे भावनेन ताणें सृश्टी घेतिल्ली आसा खंयचे रितीन अधर्माचे नाश केल्ले आसा खंयचे रितीन परमात्मान तागेले चरणारविंदांत येयले तसले लोकांक खंयचे रितीन उद्धार केल्ले आसा होचीची भागवताचो सारू हे भागवताक विशेष रितीन आमी कितलेची नतमस्तक जाल्यार सुद्दाची कमी के मुखावेल्या दिवसांत तो परीक्षित राजाक पट्टाभिषेक करून घेवन विशेष रितीन राज्याचे ताणें निर्वहण करत आशिल्लो कसन एक निर्वहण करत आशिल्लें की म्हळ्यार विशेष रितीन परमात्माले दिव्यमय शरिराचे निग्रह करून घेवन आपणाले म्हालगड्याक कृष्णाले उपासन केले निमित्त ना कृष्णाले अत्यंत निकटवर्ती जावन आशिल्ले निमित्तान आमगेले सर्व ही घराण्याचे लोक पुनीत जाल्ले आसा तसलो पुनीत देवच्याक आपूण परमात्माले हे राज्याभार करका म्हणले उद्देश्यान विशेष रितीन राज्याभार करच्याक प्रारंभ करता त्याची संदर्भारी कशी पळया यदा मुकुंदो भगवान् इमां महीं जुहो सत्त्वानां श्रवणीयः सत्कतः तदा हरे वा प्रतिबुद्धचेतसा मधर्महेतु कलिरव नर्वतः म्हळ्यार हे अधर्माचे कृष्णान परंधामा गेले नंतर भगवंताले श्रवण मनन दिव्य लीला पळोवंक येनो खंयचे देह उद्धार जाल्ले आसा तसले देह
परमात्मान गेल्यानंतर ते भूमीनं त्याज्य केले की तसले निमित्तानं हे जगांतू भूमींतू अधर्माचरण मस्त रीतीनं कलियुगाचे प्रारंभ दिलो अशें म्हणून सांगता. तदनिमित्तानं परमात्माले परीक्षित राजाले दिग्विजयाक भायर सरता. परमात्मा वच्चे संदर्भारी परीक्षित राजो दिग्विजय करचे संदर्भारी विशेष रीतीनं अलंकार करून तेगेले रथगमन जाता. ते संदर्भारी सूतपुराणिक सांगताची शौनकादिक हे भागवताचे भागवोत्तम देल तसलो परीक्षित राजो आपणाले वनांतू भायर सरले तेन्ना एक विशेष रीतीनं तेगेले श्यामलवर्ण घोड्याक घेवन गेलो. रथाचे रथाश्वपती गजपती धोर गेलो. चतुरंग बलान दिग्विजयाक भायर सरता आसा. स्वलंकृतं श्याम तुरंगयोजितं रथं मृगेन्द्र ध्वजमाश्रितः पुरात् व्रतोरथाश्वधिपतियुक्ताय स्वसेनाय दिग्विजयाय निर्गतः. तदनंतर सांगताची ते संदर्भात तक्का परमात्म्याला कशी चिंतन देता पळया. भद्राश्वं केतुमालंच भारतं चोत्तरान् कुरुन् किं पुरुषादीनि वर्षानि विज्यत जग्रहे बलिम. सर्वही ताणे देशांतू संचार करत करतची ते देशांतू उत्तर देश भारत देश भद्राश्व केतुमाल कुरु किंपुरुष हे सर्वही प्रदेशाचे जय कोरंगिनो. ते राजाच्यान विशेष रीतीनं कप्पू काणिके घेवन मुकावयले संचार वचका जाल्यार आपणाले वंशाचे पुरुषार्थ पूर्वजाले कीर्ती अत्यंत रमणीय जावंक गेलो. कीर्तन की गानन की आणि परमात्माले चिंतन विशेष रीतीनं करत आशिल्ले म्हणून गेलो सांगता. तदनंतर हो वच्चे संदर्भारी थंय परीक्षित राजाक कलीले दर्शन देता. अत्यंत पळया परीक्षित म्हणलो एक राजा. ते राजाक हो कली एक विशेष रीतीनं वेश घांगिनो थंय जन्माक म्हळ्यार ऋषीले एक हंतो भावनेन ना राजाले एक भावनेन वेशभूषण गानो कलीले प्रादुर्भाव देता. त्याची संदर्भारे कलीना प्रादुर्भाव देवचे संदर्भारी थंय वच्चे एक परीक्षित राजाक एक शूद्र राजा म्हळ्यार कलीची तो आपणाले हें जावंक गेलो मुकावयले हंतू थंय दोनी एक गाय आनी एक वृषभाक मारतची वेदन करतची येता आसा. ते वृषभाक एक पाय के पळया 3 पायो नश्ट जाल्ले आसा. बरोबर संगाती जावंक गेलो गाय येता आसा पळया. ते संदर्भारी ते वृषभाक सुद्दाची तो कली वेश कली अंतर्गत जाल्लो तसलो राजालो वेश घालता तसलो व्यक्ती मारत आसा. ते संदर्भारी परीक्षित राजाक मस्त रितीन भावुकता व्यक्त जाता. हे म्हाका कशें दिसता की म्हळ्यार हे गायीची धर्मोपयोगी जाल्ले तसलें तागेले निमित्तान खंयचे रितीन दूद तूप दिवंक गेलो एक हवन करच्याक योग्य जाल्ले तसलें गोमयाक नाजाल्यार गोमय कशी एक धार्मीक कार्यक्रमांत उपयोग जाता तसलें तसलो गायी हे शुद्रा कडच्यान प्रत्येक संदर्भारी हिंस घेता आशिल्ले तसलें गायीची हे भूमी आनीची ते वृषभाची एक धर्म म्हणून घेवन चिंतन करता. आपणाले स्वर्णालंकृत रथांतू परीक्षित राजा बाणाक बिल्लांत बाण घालून ते राजाक नृपवेश धारण केले तसलें राजाक मारच्याक वता. तागेले ते गांधीव पळोवन नंतर ते कलीक दिसता की म्हळ्यार अर्जुनालो गांधीव अशी आपणाक भास जाता आसा. हो पांडवालो वंशज असो दिसता म्हणून सांगता. ते वृषभरूपी धर्मान तो मस्त रितीनं हें जाता. तेन्ना ते वृषभाक परीक्षित महाराजू विचारता तूं हें अत्यंत शुभ्र जावंक गेलो तूं दिसता आसा जाल्यार तुगेले 3 पाय खंय गेले. तूं एका पांयान चमकत आसा. म्हाका मस्त रितीन खेद जाता आसा आनी तुगेले कोणा निमित्तान तुका हें करत आसा म्हणून गेलो चिंतन करता आसा. तेन्ना तो सांगता धर्मघात तुका जावंक गेलो निर्भय जावंक गेलो हे गोमातेक कोण यूज करत आसा असले एक संदर्भारी तूं कसनेची चिंतन करनाका म्हणून सांगून तांगेले हाजे कितें तरी तुका कोण उपद्रव दिता आसा कोणा निमित्त तूं भयभीत जाल्ले आसा तुगेले ऐश्वर्य आयुष्य कोण नाश करत आसा तसले मनशाक आपूण सोडना म्हणून सांगून वृषभरूपी धर्माक तो चिंतन करता.
तेन सांगता की म्हळ्यार रे तुगेले 4 पाय म्हळ्यार रे कोणे हे खंडून घाल्या म्हणून सांगता. त्या संदर्भारे निरपराधी जावंक नाशिल्लो तसलो, साधूक अभंग केलो तसलो, पांडवाक कळंक हायलो तसलो, कीर्ती ना पांडवांक उपद्रव दिलो तसलो, नातर जाल्यार हे पांडव राज्यान तूं तुक उपद्रव केलो तसलो निमित्तान आमगेल पांडवाक अपकीर्ती उत्पन्न जाता. ते कोणाकच श्रेय मेळना. तदनिमित्तान आपणे तूं सांगता आनी आपूण आपणाले भुजाच्यान तांकां विशेष रितीन मर्दन करता म्हणून सांगून सांगता. तेन्ना धर्म जालो तसलो वृषभ रुपी सांगता. तूं उलयलो उत्तर समाधानपूर्वक आपूण आयकलें आसा. तुका कल्याण जावो, तुगेलें बर जावो, तुगेले वंशरुपाचें वर्णन करता. तसले कीर्ती तूं पुरुश श्रेश्ठाची, तसले आपणाले क्लेश आपणे कोण आयले म्हणून कळतना आपणाले दुख्ख कारण कसं म्हणून कळना. हे प्रारब्धान की ना कसं म्हणून आपणाक कळत ना. आनी आपणाक तूं सांगता म्हणून सांगता. त्या संदर्भारी परीक्षित राज सांगता की म्हळ्यार धर्मरा वृषभा तुका आपूण उपदेश करत आसा. खंडीत धर्माची आसा. तूं आपणाक उपदेश केले निमित्तान हे परमात्माले माया स्वरूप दिलें तसलें शक्तीन मनान रूपण करच्याक शक्यता ना. कर्तयुगान तूं धर्म म्हणलें जागृत आशिल्ली. तप, पवित्रता, दया, सत्य म्हणलें हें तुगेले 4 पाय जावंक नाशिल्ले तसले आजी ते सर्व ही 3 पाय तुगेले नश्ट जाल्ले आसा. तातूंत केवल सत्य म्हणलें पाय मात्र तुगेले आसा. ताजी बला निमित्त तूं आज जीवन आसा, जिवंत आसा. हे पादवर्कीची तुगेले भक्षण करच्याक मस्त रितीन प्रयत्न करत आसा. साक्षात भूमी जावंक न्हूची गोमाता जावंक रुपारी आयिल्ली आसा. हात निमित्तान सर्व लोकांले एक दुष्ट लोकांले मृत्यू कोरनू शिष्ट लोकांले रक्षण करची तरी परमात्मान हे भुमींत आशिल्ले सर्व ही भार कमी केल्ले आसा. तदनिमित्तान आपूण तुका योग्य दिलें तसलें आश्वासन दिता, योग्य तुका रक्षण करता म्हणून सांगून सांगता. त्या संदर्भारे कृष्ण परमात्मा वयर विश्वास दवरंगे न्हू. ते सर्व अलंकार आनंद संपन्न तांकां जाता. तदनिमित्तान ते सर्व वृषभरूपी धर्मो आनी भूमी रुपार आशिल्ले तसले गाये आनंद बाष्प व्यक्त करताचे परीक्षित राजाक धन्यवाद अर्पण करताचे. ते शूद्र वेश धारण केलो तसलो हो राजा तुवें आळवीन करचेना, तूं चिंत करनाका म्हणून सांगता आसा. तदनिमित्तान ते शूद्र म्हणले तसले राजवेश धारण केलो तसलो कलीक परीक्षितू सांगता. आनी आपणाक तुका पळयल्यार मारका म्हणून दिसता आसा. तुका आपूण मर्दन करता, कसल्याक तूं वेश घालून घेतला म्हणून सांगून कलीक विचारता. तेन्ना परीक्षित महाराजाक कली सांगता आपूण कली आपणाक खंयची वचपाक अवकाश नाशिल्ल्या निमित्तान आपूण हे 3 स्विकार केले आसा. आतां चवथेचे सत्य म्हणले अंश आपूण स्विकार करचे उलयता. ताका देखून हे कली प्रभावा निमित्त कलियुगांत तूं असत्याचे चिंतन सर्व जाता आसा. तदनिमित्तान हे असत्य, लोभ, चोरी, दुष्टतन, स्वधर्म, कपट, कलह, दंभ हे वाडत आसा. हात निमित्तान धर्माचे वृत्तीनाशीची क्षीण जाता आसा म्हणून सांगता. तेन्ना परीक्षित राजा सांगता पांय पडून आपूण तूं खंडितची अर्जुनालो वंशजूची आनी आपूण तुगेले अधर्माक सहाय्यक जावंक नाशिल्ले निमित्तान आपणें तुवें रक्षण करका. आनी आपूण सर्व ही तुगेले उतरा प्रमाणे आश्वासन दिवच्याक सांगता आसा करता म्हणून सांगून सांगता. हे सर्व ही परमात्माले अंतर्गत जावंक न्हू. परीक्षित राजाले आज्ञेक कलिपुरुषो हास्याक प्रारंभ करता. आनीचे यमो तशी आपूण तुगेले मर्दन करता. कशी यमराजो खडगो उत्पत्ती करूंक न्हू. एक पाप केलें तसलें पाप कृत्य भावन केलें तसलें व्यक्तीक खंयचे रितीन शिरच्छेदन करता की त्या रितीन आपूण तुगेले शिरच्छेदन आपणाले बाणान करता म्हणून सांगता. तेन्ना भयभीत जावंक न्हू सांगता. आनीचे आपूण तुवें सांगिल्लें तसलें जाग्यार वचूंक न्हू उरता आनी आपणाक तूं रक्षण करता म्हणून सांगून परीक्षित राजाक कली सांगता. एक क्षत्रिय लोकाले धर्म कसो आसा की म्हळ्यार कोण शरणागती भावनेन कोण आपणाक शरणागती देत की तागेले रक्षण करचे ते क्षत्रियाले क्षात्र धर्म के त्याची परीक्षित राजान आपणाले शरणागती येयले तसले कलीक 4 अवस्थान दिता. प्रथम अवस्थान जुजू, दुसरेचे सुरापान, तिसरेचे अधार्मिक धार्मिक न्ही अधार्मिक जाले तसले स्त्री संघ आनीचे हिंसे म्हणले 4 जाग दिता. हे 4 जागार तुवें सुखान अवस्थान करून घे म्हणून सांगून कलीक सांगता. जाल्यार कली आपणाक आनीकची एक आश आसा आनीकच एक स्थान दिवका म्हणून सांगता.
खंयच्या रितीन मनशाक एक वस्तू वयर व्यामोह उरतकी हे सर्व ही कलिप्रभावान की आमकां पळयाची देवान जन्म दिलो. जन्माच्या निमित्तान आमी आनी आमगे संसार वाडयलो. संसारा निमित्त चेडूं केले, तागेल चेडूं वाडका म्हणून आमी धन संचय करत गेले. तदनिमित्तान आमगेले वासस्थाना कितें तरी उद्योग केलो. उद्योगा निमित्त व्यवसाय केले, व्यवसाया निमित्त घर केले, घरा निमित्त वाहन घेतले. वाहना निमित्त आमकां विशेष यात्रा करता म्हणले एक भावना येता. हे सर्व ही कलिप्रभावान भांगर घेतले, आनीक भांगर घेवका, जाग घेतलो, आनीक जाग घेवका म्हणले. खंयच्या रितीन हे व्यामोह उत्पदत की ते सर्व ही कलिप्रभावा निमित्त सुरापानुरो नाजाल्यार अधर्माचरण करता तसले, जुरो ना अधर्मान करता तसले, एक आपणाले बायलेक सोडून घेनो विंगड कोणाले बायलेल बशी संपर्क करचे देवो, संबंध दवरचे देवो, हो एक स्त्री संघ अधर्मिक जावन थंय कलिले अवस्थान देता. आनी जे परांक हिंस दिवत तसले ना परांक त्रास दिवत तसले, वेदन दिवत तसले भावनेक थंय देता. अंतिम क्षणाचेर परीक्षित महाराज अनेक एक आवासस्थान कली एक भांगराचेर दिता. तदनिमित्त हे कलिलो आवासस्थान 5 वस्तूचेर देता. तदनिमित्तान हे 5 वस्तूचेर कली मोह नाजाल्यार आमकां हे विशेष रितीन 5 वस्तू वयर मोह उत्पत्ती देवच्याक कारणीभूत देता. तुमी कशी पळयाची आतां ते नमनमुनोचे ते इस्पिटा गेम के कसिनो के नाक कशिले एक दिसता आसा. ताजे निमित्त ते ऑनलायन गेमान कशे रितीन लोक तांगेले जीवन व्यर्थ करून घेता आसाची. तदनिमित्तान खंयचे रितीन तांणी एक मृत्यू पाशाक भाग घेता आसा म्हणून आमी पळयल्या रे. हे कली प्रभावची जागृत आसा म्हणून आमकां सत्यांश हे संदर्भार दृश्टांत देता. ताजे कितें आमी हे 5 वस्तूच्यान खंयचे कलिले आवासस्थान आसा ते वस्तूच्यान आमी जेल तितले मट्टाक आमी अंतर दवर घेनो आमगेले जीवन म्हणलें सदृश देवान दिलें तसलें सदृशमय करून घेवच्याक पळोवया. तदनिमित्तान ताका अनुग्रह करून घेवन तागेले आत्मकल्याणाक परीक्षित राजो अनुग्रह करता. अशी जीवनान तूं एक गेल संदर्भारी मृगईक अत्यंत त्रशान त्राण शक्त जावंक घेनो उदा पिवका म्हणले एक भावनेन वता. ते संदर्भार एक ऋषीले आश्रम दिसता. ऋषीले आश्रमान तूं विशेष रितीन धर्म जागृती नाजाल्यार एक तो गांवचो एक राज आसल्यार तागेले एक अतिथी सत्कार्य नातर जाल्यार एक विशेष रितीन तागेले अनुग्रह संपादन घेवका म्हणले एक उडगासान राज ते संदर्भार पावता. आपणान आयल्यार बी हो ब्राह्मण ऋषी आपणाक सत्कार करतना हो तपांत बसला, हो श्रद्धेंत बसला म्हणून सांगून हो विचार करता. आनी थंयची आशिल्ले तसले एक सर्पाक विशेष रितीन एक हत्या को आशिल्ले तसले सर्पाक ते ऋषीले गळ्यान तो घालता. घालून घेनो तागेले चल्याले एक शापाक कारणीभूत हो परीक्षित महाराज देता. पळया कशे रितीन ते जावका म्हणले हरिसंकल्प परमात्माले संकल्पा निमित्त परीक्षित राजाक ती बुद्धी आयली. ताजे निमित्तान ताका करचे तसले प्रेरणा आयले. ते प्रेरणे निमित्त तागेले गुणा निमित्त तो ते करच्याक वृत्ती करच्याक कारणीभूत जालो. तदनिमित्तान तागेलो चल्लो मस्त रितीन अधर्माचरण की नातर जाल्यार एक संदर्भानुसार ताका कसन एक करका म्हणून पावना. ते संदर्भारे मनोविकारान परीक्षित राजान केलेले तसले अधर्माचरणा एक पंत उडगासाक येता. जाल्यार सुद्दाचे आपणान चल्ल्यान आपणाक सर्प घाल निमित्तान श्रृंगी ऋषीन शाप दिल्ले आसा. आपणाले बापसूक कोण हो एक गेलील तसले शमीक ऋषीक घालील तसले एक सर्प हत्या कोण केल्ले आसा. मेलील तसले सर्प हत्या दिले तसले सर्पाले शरीर आपणाले बापसूल देहार घालिल्ले आसा. हात निमित्तान ताका तक्षको 7 दिवसां भितर मृत्यू करो म्हणून सांगून श्रृंगी शाप दिता. शमिकाले चरडाक ना शमिकाले चरडान दिलेले तसले शाप परीक्षित राजो स्वीकार करता. ताका गोत्तूर ना जाल्यारीचे शमिको आपणाले चरडान अशें शाप दिला म्हणून सांगून अवलोकन करून घेनो आपणान चरडान केले तसले अपराधाक क्षमा भावना परमात्मा कडेन याचन करून घेनो परीक्षित महाराजाक हो वृत्तांत सांगता. तदनिमित्तान परीक्षित राजाक संतोष देता एक सायडान. अनेक सायडान आपणान केलेले तसले अक्षम्य अपराधो आपणाले कुलाक संचकार देव
येवच्याक ना म्हणले उद्देशानं पुनरपी जावंक न्हू थंय श्रृंगी ऋषी कडेन येता आनी आपणाले उद्धार करता म्हूण सांगता आनी जे परमात्माले मुखोत गेले तसले भागवताचे पिबत करच्याक प्रारंभ करता आनी आपणाले गुरुकुलांतू ना आपणाले गुरु लागी विचार घेनो आपणाक अशेच रितीन एक शाप आयिल्ले आसा तद्निमित्तान आपणाले जीवनाचे आत्मोद्धार घडका आपणाले कुलाक कसले रितीन नष्ट देवचे ना म्हणले उद्देशान परीक्षित महाराजू वेदव्यास देवा लागी विनंती करून घेनो शुक ऋषी कडेन विनंती करून घेनो हे भागवताचे रसपान करच्याक प्रारंभ करता कशे रितीन परीक्षित महाराजाले उपदेशामृत खंयचे रितीन परमात्माक भागवत रसाचे एक पिबत कशे रितीन केल्या म्हणून फाल्या दिवसान तो आमी पळोवया एक ऋषीले शापान कसलेच एक देह विचलीन केले ना ताणें कसले की म्हळ्यार आमकां आयुश्य केन्ना वता केन्ना मरण पावता म्हणून कळना जाल्यार परीक्षित राजाक ते एकूच आशिल्लें की म्हळ्यार आपणाक खंयच्या संदर्भार एक मरण येता आनी आपणाक अजुनीची हे योग आसा असल म्हणलें उद्देश्य ताणें घेतिलो तद्निमित्तान ताका योग्य जालें तसले एक उपदेशामृत वेदव्यास देवाले चल्ल्याले रुपारी रुद्रदेवाले अंतर्गत जावंक न्हू शुकमुनीले भितरी वायू रुपारी अंतर्गत जावंक नाशिल्ले तसले सर्व तत्वान ताका उपदेशामृत घेवच्याक पाविल्लो आसा तद्निमित्तान आमकां प्रथम स्कंदू हांगा समाप्त जाता प्रथम स्कंदान तूं खंयचे रितीन उपदेश केले कालचे थोडे पळयले भीष्माचार्या भशेची भीष्माचार्या भितरी कृष्ण अंतर्गत जावंक न्हू युधिष्ठिराक खंयचे रितीन तत्वज्ञान उपदेश करून तेगेले उद्धार केल्ले आसा आमी पळयले पांडवांक अश्वमेध याग करचे तशी वेदव्यास देवान अनुग्रह करून न्हू तांणी केल्ले तसले सर्व युद्धाचे प्रायश्चित्ता कितें वेदव्यास देवाले अनुग्रहा निमित्त तांणी धन संचय करून खंयचे रितीन केले म्हणून पळयले परीक्षित राजाक हे त्रशा निमित्त शमिकाले आश्रमा वचून दुर्बुद्धीन केलेले तसले निमित्तान तेगेले एक जीवनाचे अधर्म कशे रितीन आयले तसल परीक्षिताक चुकील न तसले आपत्तू आमगेले एक तात्कालिक जीवनांत उत्पत्ती देवचे तसले एक आशेक आसवे अशें म्हणल्यार आमकां दृश्टांत हे संदर्भार मेळटा खंयचे रितीन आमी इडा पिंगला सुषुम्ना नाडींतू गंगा यमुना सरस्वती नदीचे हृदयपीठांतू मनोनियामक जावंक नाशिल्लो तसलो रुद्रदेवालो अवतारभूत जावंक नाशिल्लो तसलो शुकमुनी निमित्तान परीक्षित राजा कशे रितीन आशिल्लो तेगेले तसले एक दीन अवस्थेंतू परमात्माले भागवत अमृत श्रवण करतसले संदर्भ तसले परीक्षित राजाक अजुनीचे सर्प चाबेल ना तसले काल सर्प म्हणले सर्प आमकां ऑलरेडी चाबील आसा कित्याक म्हळ्यार कलियुग ऑलरेडी प्रवेश जाल्ले आसा तद्निमित्त आमगेले शरिराक कसन एक निमित्त वेदन देत आसा ते विष चडनाशीची देहांतू वतनाशीची हे भागवत म्हणले अमृत आमी पान केले निमित्तान धन्यता भाव अर्पण करया हे शुकाचार्यान अश्वत्थामा रुपारी आसून सुद्दाची उत्तरे गर्भांतू परीक्षित राजाले मरण करका म्हणले उद्देश्यान ब्रह्मास्त्र सोडल्यार बीची शुकरूपाच्या नायिल्ले तसले परीक्षिताक मृत्यू रुपारी परिहार करून न्हू कशी भागवत म्हणले अमृत पिबत करच्याक कारणीभूत जाल्ले आसा पळयाची अश्वत्थामाचार्य सुद्दाचे रुद्रांश संभूत जावंक जन्माक आयले आनी शुकाचार्य सुद्दाचे रुद्रांश संभूत जावंक जन्म आयले खंयचे परीक्षित राजाक मारका म्हूण सांगून अश्वत्थामाचार्यान प्रयत्न केले आनी जी हांगा शुकाचार्य जावंक जन्म येवंक न्हू ताका भागवत म्हणले मृत्यूकालाचेर भागवत म्हणले अमृत पिबत करत आसाचके पळया देवाले कसन एक सृश्टीचे वैचित्य कोण ताका मारका म्हणून भायर सरिलो त्याची मनशाक पुनः जन्म दिवंक न्हू तागेले अंश रुपारे शरीर धारण करून पुनः ताका मृत्यूचे संदर्भारे परीक्षित राजाक आयिल्ले संदर्भारी ताका भागवत म्हणले अमृत पिबत करतसले सौभाग्य शुक ऋषीक ना शुकदेवाक विशेष रितीन परमात्माले अनुग्रहान एक संदर्भारे परमात्माक आमी भक्ती केल्यार तो शत्रू सुद्दाची मित्र जाता म्हूण सांगच्याक होचीची एक तात्पर्य तसले मनोनियामक जावंक नाशिल्ले तसले परमात्माले अनुग्रहाक आमगेले मन म्हळे तसले मित्र जावंक न्हू हे भागवत अमृत पिबन करच्याक सहाय्यक जावन दिवो हे भागवत अमृत पिबत केले निमित्तान परमात्मा आमकां खंडीत प्रसन्नीकरण देता तद्निमित्तान रुद्रदेव आमगेले भक्ती करता
तद्निमित्तान आम्ही तेगे भक्ती करच्याक मन म्हणलें अंश आमगेले अस्त्र घेवन गेनो मारक म्हणलें तसलें कसन एक दुष्ट कार्य अधपतनाक घेतकी त्याची संदर्भारे भगवंताले प्रेरणा निमित्त आम्ही मनो इंद्रियाचे अधर्माचे कसनेच एक नियामक घडच्या दिनशीचे परमात्माले दिव्यमय सदृश देल तसले वाणीचे अमृत पिबत करतसले सौभाग्य परमात्मा आमकां अनुग्रहीत करो म्हणून सांगून हे आयचे दिवसाचे भागवत यज्ञ कार्याचे आणि भागवतांतुले प्रथम स्कंद आयचे दिवसाक परमात्माले चरण कमलांतू श्रद्धेनं आमगेले गुरु अंतर्गत जावंक न्हू मुख्य प्राणाले अंतर्गत जावंक नाशिल्ले तसले भारती रमण मुख्य प्राणाले अंतर्गत जावंक न्हू हे विशेष ज्ञान यज्ञ कार्य हांगा कृष्णार्पण करता आयचे हे अधिक मासांतू विशेष रितीन भागवत म्हणलें ज्ञान यज्ञ कार्यांतू आमी सर्वांना अत्यंत परम पवित्र जेल तसले हे भागवताचे रस श्रवण पिबन केले निमित्तानं आमगेले शरीरांत आशिल्ले तसले सर्व ही जाड्य सर्व ही वचून परमात्माले केवल दिव्यमय सदृश देल तसले भक्ती ज्ञान वैराग्य आमकां प्राप्ती करून परमात्मा वयरे शुद्ध अंतःकरणाच्यान विशेष रितीन परमात्माले चिंतन करतसले सौभाग्य आमकां परमात्मा प्रतिनित्य प्रतिक्षण दिवन आमगेले जीवनाचे सार्थकत्व घडोवच्याक आमकां कारणीभूत जावंक न्हू परमात्मा चलायसून दिवो म्हूण सांगून आयचे भागवत यज्ञ कार्य हांगा कृष्णार्पण करता तद्निमित्तान आमकां परमात्मा विशेष देल तसले ज्ञान दिवो आनी जी परमात्माले निमित्तान आमी आयिल्ले तसले सर्व ही अपमृत्यू जय करच्याक स्वतः परमात्मानाची मार्कंडेय ऋषीक कानांतू शिकिल्ले तसले एक ध्यान केले तसले स्तोत्र आमी एकाग्र चित्तान पठण करूंक न्हू आमगेले मृत्यू देल तसले परमात्माले उपासन करूंक न्हू आयचे दिवसाचे यज्ञ कार्य समाप्ती करया प्रथम जावंक न्हू नारायणं सहस्राक्षं पद्मनाभं पुरातनं प्रणतोस्मि ऋषिकेशं किं मे मृत्यु करिष्यति गोविंदं पुंडरीकाक्षं अनंतं मजव्ययं केशवंच प्रपन्नोस्मि किं मे मृत्यु करिष्यति वासुदेवं जगद्योनिं भानुवर्णमतीन्द्रियं दामोदरं प्रसन्नोस्मि किं मे मृत्यु करिष्यति शंखचक्रधरं देवं छन्नरूपेण मव्ययम् अधोक्षजं प्रपन्नोस्मि किं मे मृत्यु करिष्यति वराहं वामनं विष्णुं नारसिंहं जनार्दनं माधवंच प्रपन्नोस्मि किं मे मृत्यु करिष्यति पुरुषं पुष्करं पुण्यं क्षेमबीजं जगत्पितं लोकनाथं प्रपन्नोस्मि किं मे मृत्यु करिष्यति भूतात्मानं महात्मानं जगद्योनि नियोनिजं विश्वरूपं प्रपन्नोस्मि किं मे मृत्यु करिष्यति सहस्रशिरसं देवं व्यक्ताव्यक्तसनातनं महारोगं प्रपन्नोस्मि किं मे मृत्यु करिष्यति परमात्माले हृदय कमलांतू अर्पण करूंक न्हू आमकां विशेष रितीन परमात्मो हे मृत्यूले भय निवारण करूंक न्हू आमकां सुदृढ देल तसले आयुष्य जिवंक न्हू परमात्माले सेवन करतसले परमात्माले सद्विचारो परमात्माले विशेष रितीन अनुग्रह करतसले सौभाग्य आमकां परमात्मा दिने दिने दिवन आमगेले आयुष्य अभिवृद्धी करो म्हणून सांगून आमी चिंतन करूंक न्हू कृष्णार्पण करया हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम